ते तुमचं संविधान मानत नाही, ते तुमच्या असणाऱ्या व्यवस्थेला मानत नाही. ते भले संविधानाच्या असणाऱ्या पायरीवरती डोकं ठेवतील, ते डोकं याच्यासाठी ठेवतात की या संविधानाला कशा प्रकारे उखडून टाकता येईल, कुठल्या पद्धतीने त्याची व्यवस्थाही करता येईल, यासाठी हे संविधानाचं जे तत्व आहे ते त्या ठिकाणी वागवलं जाते. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या वागल्यामुळे आज गंमत अशी झाली आहे की या देशातलं असणारं एक प्रकारची पुरोगामित्वाची एक लढाई सर आपण हरलेलो आहोत. आणि त्याचाच परिपात आहे की आज दिल्लीमध्ये वेगळ्या प्रकारचं सरकार आहे, वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे, वेगळ्या प्रकारचे लोक आहेत. आपल्यासमोर प्रश्न आहे की आपल्याला या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय, लोकशाही याच्यावर आधारलेला संविधानाला अभिप्रेत असलेला समाज निर्माण करायचा आहे की मध्ययुगातली शासन व्यवस्था आणायची, फॅसिस्ट शासन व्यवस्था आणायची. आणि हे जे फॅसिस्ट हे जरी हिटलरचा किती उदो करत असले, मुसोलिनीचा किती उदो करत असले, तरी पण त्या फॅसिस्टांचे बाप आहेत. निर्भय बनो कशासाठी, कुणासाठी आणि कशाबद्दल निर्भय बनायचं आहे, हा विचार आपण पहिल्यांदा केला पाहिजे. वास्तविकता आजपासून 10 महिन्यापूर्वी मे महिन्याला एक मेला आपण महाराष्ट्राच्या दिना निर्भय बनोचं असणाऱ्या आंदोलनाला सुरुवात केली. आज संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्रातल्या बाहेरून, मग तिथे मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, इतर ठिकाणाहून सुद्धा निर्भय बनोच्या वक्त्यांना आणि कार्यकर्त्यांना बोलावून येत आहे की तुम्ही आमच्याकडे या, आमच्याकडे सुद्धा निर्भय बनोची गरज आहे. पण निर्भय बनो बोलत असताना लोक असं म्हणतायत की एक प्रकारे संविधान धोक्यात आलेलं आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची लोक, यंत्रणेवरती कब्जा करणारी लोक अचानक आली आहेत का. मला असं वाटतं की याच्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. आपण लोकशाहीच्या निमित्तानं ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतरची जी आपली काही कर्तव्य होती ती कर्तव्य आपण काही बजावलेली नाही आहे. त्यामुळे या प्रकारची लोक आपल्या समोर आलेली. लोकशाहीच्या संदर्भामधला एक चांगल्या प्रकारचा शब्द आपल्या देशामध्ये होता, त्याचा अर्थ होता रिपब्लिक. तुम्हाला माहिती असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पक्षाचं नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणून दिलं होतं. रिपब्लिक या शब्दाला डेमोक्रेसी किंवा रियल डेमोक्रेसी किंवा करंट डेमोक्रेसी या शब्दानं ओव्हरशेडो केलेला आहे. खऱ्या अर्थानं रिपब्लिक याचा अर्थ असा म्हटला जातो की रिपब्लिक म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्याही राजाचं, राणीचं, एका ठराविक वर्गाचं, एका कुठल्या तरी माणसांचं, एखाद्या हुकुमशाचं अशा प्रकारचं राज्य नसून लोकांचं राज्य आहे, लोकतंत्राचं राज्य आहे. पण आज लोकतंत्र आहे का? आज मी ज्यावेळेस बघतो त्यावेळेस फक्त तंत्र राहिलेलं आहे, लोक त्यातून वजा झालेले. तंत्र म्हणजे काय? या देशात निवडणुका होतात, या देशामध्ये पक्ष आहेत, ते अजेंडा घेतात, ते प्रचार करतात, लोकप्रतिनिधी निवडून येतात आणि हे सगळं तंत्र आहे. आणि हे तंत्र चालू असताना लोक मात्र बाजूला आहे. त्यामुळे आपल्याला घटनेच्या प्रास्ताविकाकडे जायला लागतं. घटनेची प्रास्ताविका काय सांगते? आपण काही वचन दिलं होतं आणि काही प्रकारचे निर्णय आपण घेतले होते. आपण असं म्हटलं होतं की या देशामध्ये आपण लोकशाही, गणराज्य, समाजवादी अशा प्रकारची व्यवस्था या देशात निर्माण करणार आहोत. पण आज कुठे परीक्षा, कुठे लोकतंत्र? या लोकतंत्राच्या संदर्भात लोकतंत्र कुठे गेलं हे शोधल्याशिवाय आपल्याला निर्भय बनोचं आंदोलन समजणार नाही. लोकतंत्राच्या संदर्भामध्ये बोलत असताना असं बोललं जातं की लोकतंत्रातली आपल्या असणाऱ्या एकूणच या व्यवस्थेमध्ये 3 तत्व महत्त्वाची होतं. पहिलं तत्व होतं करुणा, दुसरं तत्व होतं मैत्री
आणि तिसरं तत्व होतं शील. या 3 तत्वांवरती या देशाचं असणारं संपूर्णच्या संपूर्ण व्यवस्था लोकशाही उभी होती. पण आज आपण बघतोय की करुणा असली तर माणसामध्ये समता येते, माणसाला दुसऱ्या संदर्भातला असणारा विचार देता येतो, त्याच्या संदर्भातली एक प्रकारच्या सवलती देता येते. मैत्री असेल तर एकमेकांच्या संदर्भातली मैत्री असावी लागते. आणि शीलाचा तर कुठे आटापटा नाहीये. शील म्हणजे चारित्र्य. कुठल्या व्यवस्थेमध्ये चारित्र्य आहे? ज्या देशामध्ये 703 असणाऱ्या खासदारांमध्ये जवळपास 306 खासदार जे आहेत हे क्रिमिनल्स आहेत. क्रिमिनल्स, गुन्हेगार आहेत, गुंड आहेत, बदमाश आहेत. आणि इतकंच नाही तर 194 खासदार असे आहेत की ज्यांच्यावरती बलात्कार, दरोडे, अपहरण, संपत्तीची लूट, जाळपोळ अशा प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत. हे अचानकच आले का हो लोकशाही व्यवस्थेमध्ये? हे अचानकच निवडून आले का? मग या व्यवस्थेचा विचार केला गेला पाहिजे. आणि त्यामुळे या व्यवस्थेमध्ये ज्या पद्धतीनं लोकतंत्राची व्यवस्था आपण चालवतोय, एकंदरीतच या देशातलं गणतंत्र जे आहे ते धोक्यात आलेलं आहे. आणि ते धोक्यात का आलं? त्याचे 2-3 कारण आहेत. त्याचं पहिलं कारण म्हणजे आपल्या देशातला असणारा शक्तियोग. शक्तियोग म्हणजे राजकारण. राजकारण. दुसरं कारण काय असेल तर संघर्ष योग किंवा क्रांतियोग ज्याला म्हटलं जातं, आंदोलन करणारे लोक. तिसरा जो प्रकार आहे तो सहकार्य किंवा सहयोग योग. या देशातले असणारे NGO वगैरे जे काही काम करतात ते लोक. त्यातला चौथा प्रकार जो असेल त्यातलं म्हणजे महत्त्वाचं ज्ञानयोग. आणि 5वा जो असेल तो ध्यानयोग. हे असे विभाग का केले? मी जरा अजून सोपं करून तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कळेल की राजकारणामध्ये आपण फक्त राजकारण वेगळं समजलं आणि आंदोलन करणाऱ्या लोकांनी त्यांच्याशी फारकत घेतली. आंदोलन करणारे लोक त्यांच्यापासून दूर गेले. दुसरं सहयोग, देशामध्ये जे असणारे कन्स्ट्रक्टिव्ह काम करणारे लोक होते, NGO वगैरे वेगवेगळ्या पद्धतीचे, त्या लोकांनी एक वेगळ्या प्रकारची चूल मागली. चौथा प्रकार होता ज्ञानयोग. युनिव्हर्सिटीतून ज्या पद्धतीचं शिक्षण द्यायला हवं होतं त्या पक्षात त्याला कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी ते दिलं गेलं नाही. आणि चौथा जो आहे तो एक प्रकारचा ध्यानयोग. म्हणजे या देशामध्ये धार्मिकता ज्या पद्धतीची आहे त्या धार्मिकतेला जोडून राजकारण व्हायला हवं होतं, ते काही इथे झालेलं नाही. मग आता आपण ह्या सगळ्यांची गोष्ट जर पाहिली, याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या लक्षात येतं. या ठिकाणी महात्मा गांधी आपल्याला लक्षात येतात. या ठिकाणी महात्मा फुले लक्षात येतात. याचं कारण असं आहे की महात्मा गांधींनी राजकारण पण केलं, संघर्ष पण केला, धर्माचं सुद्धा एक प्रकारचं व्याख्या केली, त्याच्यानंतर ज्ञानाची सुद्धा व्याख्या केली आणि ध्यानाची सुद्धा व्याख्या केली. 5च्या 5 गोष्टी एकत्र केल्यामुळे या ठिकाणी क्रांती झाली. इंग्रजांना इथून जावं लागलं आणि देश स्वातंत्र्य झाला. त्याचं कारण हे 5 योग आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा तोच फॉर्म्युला वापरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तोच, महात्मा फुल्यांनी सुद्धा तोच फॉर्म्युला वापरला. आणि हा फॉर्म्युला दुसरा तिसरा कुठला नसून हा निर्भय बनोचा फॉर्म्युला आहे. निर्भय बनोचा फॉर्म्युला म्हणून म्हणजे फक्त कुणाला तरी सत्तेवरून हटवणं नाहीये. सत्तेवरून हटवत असताना त्याच्या मागची जी अव्यवस्था आहे, त्याच्या मागचा जो धर्म, अधर्म आणि विधर्माची जी गोष्ट आहे त्याला कुठेतरी काढण्याचं काम आहे. धर्म म्हणजे एक व्यवस्था असते, अधर्म म्हणजे त्या व्यवस्थेच्या विरोधात असणारी व्यवस्था असते, आणि विधर्म म्हणजे धर्म बिर्म कुछ हम जानते नाहीये अशा प्रकारची जी व्यवस्था असते. तर आता सध्या विधर्माची व्यवस्था आहे. ते तुमचं संविधान मानत नाही, ते तुमच्या असणाऱ्या व्यवस्थेला मानत नाही. ते भले संविधानाच्या असणाऱ्या पायरीवरती डोकं ठेवतील, ते डोकं याच्यासाठी ठेवतात की या संविधानाला कशा प्रकारे उखडून टाकता येईल, कुठल्या पद्धतीने त्याची व्यवस्थाही करता येईल, यासाठी हे संविधानाचं जे तत्व आहे ते त्या ठिकाणी वागवलं जाते. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं या वागल्यामुळे आज गंमत अशी झाली आहे की या देशातलं असणारं एक प्रकारची पुरोगामित्वाची एक लढाई सर आपण हरलेलो आहोत. आणि त्याचाच परिपात आहे की आज दिल्लीमध्ये वेगळ्या प्रकारचं सरकार आहे, वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे, वेगळ्या प्रकारचे लोक आहेत. त्यामुळे ते जर बदलायचं असेल आपल्याला
तर एका निवडणुकीने बदलणार नाही. कारण की ही व्यवस्था तुम्ही पहा की विद्यापीठामध्ये कुलगुरू बदलले जात आहेत, पोलीस खात्यात अधिकारी बदलले जात आहेत, निवडणूक आयोगामध्ये अधिकारी बदलले जात आहेत, CBI पासून तर सगळ्या प्रकारच्या ठिकाणी अशा प्रकारचे आयोग अधिकारी बसवले जात आहेत की जे त्या व्यवस्थेला पूरक असतील. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात सांगितलं होतं की या देशाला एका पॉलिटिकल स्कूलची गरज आहे. पॉलिटिकल स्कूल कशासाठी होती की ह्या सगळ्या 5 तत्व जे आहे, तुमचं आंदोलन तुम्हाला माहिती पाहिजे की कुठे जात आहे, तुमचं शिक्षण कुठे जात आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे, तुमचा धर्म कुठल्या पद्धतीने वागतो आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे, आणि तुमचं ध्यान कुठल्या बाजूला आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. हे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं गटागटामध्ये राहिल्यामुळे आज अशा प्रकारचे आहेत. मग या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या आंबेडकरवादी संघटना असतील, सेक्युलरवादी संघटना असतील, अमक्या संघटना असतील, टमक्या संघटना असतील, ह्या एकमेकांच्या विरोधात तंगड्या अडकून ज्या पद्धतीनं चालता आहेत त्याचा हा परिणाम आज आपल्याला असं दिसतं आहे की एक वेगळ्या प्रकारची ताकद या देशामध्ये झाली. तुम्ही एवढी सगळी लोक जमलेली आहेत याचं कारणच आहे की तुमच्या हृदयामध्ये कुठेतरी आग आहे. तुम्हाला आजूबाजूचा परिसर आवडत नाहीये, आजूबाजूचं वातावरण तुम्हाला आवडत नाहीये, आणि त्यामुळे तुम्ही या ठिकाणी निर्भय बनोच्या सभेला आलात. निर्भय बनोच्या सभेच्या संदर्भामध्ये तुम्ही पाहू शकता की जसं मी तुम्हाला सांगितलं की हा फॉर्म्युला जो आहे हा केवळ महात्मा गांधींचा नाहीये, हा फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा नाहीये, हा फक्त एखाद्या असणाऱ्या वेगळ्या माणसांचा नाहीये, तर हा फॉर्म्युला या संस्कृतीतला आहे, या देशातल्या मूळमध्ये असलेला आहे. या देशामध्ये एक प्रकारे जी लोक उभी राहिली ती फक्त याच फॉर्म्युल्याने उभं राहिलेली आहे. तुम्ही पाहू शकता की ज्यावेळेस महात्मा गांधींना एक बातमी मिळाली की ते जर समजा आफ्रिकेमध्ये आले तर त्यांना तिथून हाकलून देण्यात येईल, त्यांना मारण्यात येईल, झोडपण्यात येईल, तेव्हा महात्मा गांधी इंडियामध्ये होते, भारतात होते. त्यांनी आपल्या पोरांना घेतलं, बायकोला घेतलं, गाडीत जहाजात बसले आणि जाऊन तिथे धडकले. मारा म्हणले, मला मारा तुम्ही, मी इथून हटणार नाही. मला बंदी करतात म्हणजे काय करतात? हा हट्टपणा आहे. माणसाच्या संदर्भातले मानवी हक्क बिलकुल हे करता कामा नये. आणि त्या काळात त्या आफ्रिकन सरकारला तिथे नमावं लागलं, दक्षिण आफ्रिकेतला त्यांना सन्मानानं जागा द्यावी लागली. ही भिडणारी जमात आहे, ही निर्भयतेची जमात आहे, आणि त्यामुळे तुम्ही निर्भयपणे ज्यावेळेस उभे राहतात त्यावेळेस शत्रू तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं हे करू शकत नाही. त्याचा हा परिणाम आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातलं उदाहरण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस चौदारच्या तळ्याचा सत्याग्रह केला, ही सगळे निर्भय बनोचे कार्यकर्ते, सगळे निर्भय बनोची आंदोलन आहेत. महात्मा फुल्यांनी ज्या वेळेस त्यांना सांगितलं गेलं, आई वडिलांनी सांगितलं की बाबा रे, तू अशा पद्धतीचं काम करत असतील तर लोक आम्हाला बोलतायत, तू वेगवेगळ्या महारामांगांच्या पोरांना शिकवायला जातोय, महिलांना शिकवायला जातोय, तू धर्म बुडवतोय, अशा पद्धतीने सांगितलं गेलं. त्यावेळेस महात्मा फुलेंनी घर सोडलं पण आपलं काम सोडलं नाही. हे निर्भय बनोचं आंदोलन आहे. या देशातली सर्व साधन संपत्ती, तुम्हाला आठवत असेल काही वर्षापूर्वी आपण ट्रेननी प्रवास करायचो, त्यावेळेला अशी छोटी लोखंडी पट्टी प्रिंटेड अशी लावलेली असायची रेल्वेच्या गाड्यांच्या, ये भारतीय जनता की संपत्ती है, इसका कोई नुकसान न करे. ती पट्टी गायब झाली, ती आता अदानीची संपत्ती झाली. या देशातल्या रेल्वे विकल्या, कारशेड विकल्या, बंदरं विकली, बोटी विकल्या, खाणी विकल्या, धातूंच्या खाणी विकल्या, जंगलं विकली, नद्या विकल्या, सारा देश विकलाय आणि रामराज्य आलेलं आहे. पण बाबासाहेबांनी जे थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये जे सांगितलं, त्यांना हे भाकीत कळलं होतं. ते जरा मी वेगळ्या पद्धतीत मांडतो की कुठलीही धर्माधिष्ठित शासन व्यवस्था जर आली तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय आणि लोकशाही हिचा अंत होत असतो. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की हा देश नुसता हिंदूंचा नाही,
हा देश मुसलमानांचा सुद्धा नुसता नाही, हा देश बौद्धांचा सुद्धा नाही, आदिवासींचा सुद्धा नाही, तर सर्वांचा आहे. हा देश मुसलमानांचा आहे, आदिवासींचा आहे, हिंदूंचा आहे, बौद्धांचा आहे, जैनांचा आहे, शिखांचा आहे, सर्वांचा आहे. आणि हा देश तसाच राहायला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला संविधान दिलं त्या संविधानाला अभिप्रेत असलेला आपला देश राहायला पाहिजे. हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा असला पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राहायला पाहिजे. हा देश ज्योतिराव फुलेंचा राहायला पाहिजे. हा देश राजर्षी शाहू महाराजांचा राहायला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राहायला पाहिजे. हा देश कधीच हेडगेवारचा, गोळवळकरचा आणि मोदीचा होता कामा नये. त्याच्यासाठी आम्ही सगळे बसलेलो आहोत. ही सुभाष टेकडी आहे. मला चांगलं आठवतं, जवळजवळ अर्ध शतकापूर्वी इथं अरुण बसलेला आहे, कांबळे, अरुण कांबळे बसले, माझे जुने मित्र. मी त्यांना अरे तुरे का बोलतो की त्यावेळेला अत्यंत जवळचे. समोर रमेश आहे, अत्यंत उच्च कोटीचे इतिहास संशोधक आहेत. आमचे विजय सुरवाडकरची किती नावं घेऊन, किती बोलाची माणसं समोर बसलेली आहेत. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा जो संधी तुम्हाला शेवटची संधी आहे. आरक्षण संपलंय, संपवण्यात आलंय. आणि मला वाईट वाटतं की जारंगे पाटील प्रामाणिक माणूस असू शकेल, मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून जीवाचं रान करतोय. बिचारा जागला पाहिजे. प्रत्येक जातीला आरक्षण पाहिजे. प्रत्येक जात रस्त्यावरती यायला लागली आरक्षणासाठी. अरे पण खाजगीकरणानं आरक्षण संपवलंय, ते खाजगीकरण संपवण्यासाठी कोणीच रस्त्यावरती यायला तयार नाही. तो लढा बाजूला. रिकाम्या ताटामध्ये काहीच नाही. त्या ताटामध्ये माझ्या वाटीत जास्त टाका म्हणून भांडण चालू आहे. काही मिळणार नाही, ठेंगा मिळणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदीचा पराभव, मोदी म्हणजे काय आहे? मोदी मुखवटा आहे. मोदी मुखवटा आहे. मोदीला निर्माण, मोदी सगळं प्रचारक आहे. मोदीला प्रोजेक्ट केलेला आहे. मोदी हा कॉर्पोरेट साम्राज्यवाद आणि ब्राह्मणी फॅसिझमचा प्रॉडक्ट आहे. हा मोदी गेला तर दुसरा कोणीतरी योगी येईल. आपल्याला आपल्यासमोर प्रश्न आहे की आपल्याला या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, सामाजिक न्याय, लोकशाही याच्यावर आधारलेला, संविधानाला अभिप्रेत असलेला समाज निर्माण करायचा आहे की मध्ययुगातली शासन व्यवस्था आणायची, फॅसिस्ट शासन व्यवस्था आणायची. आणि हे जे फॅसिस्ट आहेत, फॅसिस्ट वागळेजी, मी आपल्याला सांगतो, हे जरी हिटलरचा किती उदो करत असले, मुसोलिनीचा किती उदो करत असले, तरी पण त्या फॅसिस्टांचे बाप आहेत. हिटलरने आणि मुसोलिनीने जे केलंय त्याच्यापेक्षा हजारो पट अत्याचार हे करू शकतात. हिटलरनं जे आउस्टविच जे उभं केलं होतं, कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, हे प्रत्येक शहराचा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प करतील. यांना कुठली नीतिमत्ता नाही. यांचा आकार फक्त माणसांसारखा आहे, पण हे सगळे लांडगे आहेत. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, मोदी का माझा
व्यक्तिगत शत्रू नाही आहे का? माझं त्याचं काही जमिनीचं भांडण आहे का? अजिबात नाही. पण मला खात्री आहे, मला एवढं सांगायचं आहे की ही माणसं फार बनेल आहेत. मोदी ज्या वेळेला निवडून आले, संसदेच्या पायऱ्यांच्या पाया पडले लोटांगण घालून. अरे संसदेत जायचं ना आतमध्ये, संसदेच्या सदस्यांना सामोरं जायचं, आपले विचार मांडायचे. तो गेला आणि तिथे पाया पडला. मोदी पाया पडला संसदेला. आमची लोक शहारून गेली. तुम्हाला सांगतो मी, हे पाया पडणारे लोक फार डेंजर असतात. नथुराम गोडसेनी सुद्धा गांधीजींच्या अगोदर तो पाया पडला आणि नंतर गोळ्या घातल्या. मोदींनी पण तेच केलंय. संसदेच्या पाया पडला आणि संविधानाच्या आणि संसदेच्या मूल्यांना गोळ्या घातलेल्या. मी या पाय पडणाऱ्या लोकांच्या पासून जरा सांभाळून राहिलं पाहिजे. आपण निखिलजींना मी नम्रपणे सांगेन, ही आमची तक्षशिलेची ही जी टेकडी आहे ना, इथं आजूबाजूला मोठ्या प्रमाणामध्ये सगळे आंबेडकरी फौजा आहेत. त्या निर्भयच आहेत आणि म्हणून तुमच्या बरोबर आहेत. पण झालंय काय आमच्यामध्ये, एकात एक नाही आणि बापातलं एक नाही. तो करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. काय झालंय, शतकानुशतके जर एखादा कैदी अंधार कोठडीत असला, त्याला प्रकाशाचा किरणही कधी दिसला नाही, आणि आकाशात अचानक त्याला कोठडीतून बाहेर काढलं आणि त्याच्यासमोर हा हॅलोजन लावला, तर त्याची काय अवस्था होईल, तशी अवस्था आमच्या समाजाची झालेली आहे. गुलामीच्या हजारो वर्षाच्या अंधार कोठडीतून आम्हाला बाबासाहेबांनी बाहेर काढलं आणि हा विचारांचा प्रकाश झोत आमच्यावर टाकला. आम्ही सगळे अजून त्याच्यामध्ये भांबावून गेलेलो आहोत. पण तुम्हाला मी सांगतो, कोणाला पटो की न पटो, मोदीमुळं, RSSमुळं हा देश कधीही महासत्ता होऊ शकत नाही. हा देश जर महासत्ता व्हायचा असेल तर अगोदर जाती व्यवस्थेचा अंत झाला पाहिजे. जातींना बरोबर घेऊन हा देश कधीही महासत्ता नाही होऊ शकत. आणि जाती अंत झाल्याशिवाय आणि आमूलाग्र समाज परिवर्तन झाल्याच्या शिवाय, सामाजिक न्याय प्रतिष्ठित झाल्याशिवाय हा देश महासत्ता नाही होऊ शकत. गांधीजींच्या बद्दल आमचे मतभेद आहेत, आंबेडकरवाद्यांचे फार असतात, आमचे आजही आहेत. पण गांधीजींच्या बद्दल आम्हाला आदर पण आहे. हा देश स्वतंत्र करण्यामध्ये त्यांनी जी भूमिका बजावलेली आहे, जे ऐतिहासिक कार्य केले, ते आम्ही विसरू शकत नाही. आम्ही खऱ्याला खरं मानणारे लोक आहोत.